जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे कृषी विभागाची धाक कारवाई। अनधिकृत HTBT कापूस बियाणे जप्त, गाडीसह एकूण 8 लाख रुपये किंमतीचा माल हस्तगत। शहादा पोलीस तक्रार गुन्हा दाखल। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे 23 एप्रिल 2026 रोजी नंदुरबार कृषी विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने प्रकाशा येथे सापळा रचून ही कारवाई केली आहे। 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता गुजरात राज्यातून एक स्विफ्ट डिझायर गाडी व त्यामध्ये HTBT बियाण्याचे 70 पाकिटे घेऊन विक्री करण्याच्या हेतूने प्रकाशा येथे पकडण्यात आले। गाडीसह एकूण 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर, नाशिक विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, नंदुरबार जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे, नंदुरबार जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी किशोर हाडपे, नाशिक तंत्र गुणनियंत्रण अधिकारी उल्हास ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील शेळके, शहादा पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुरेश साठे, नंदुरबार जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी किशोर हडपे, मोहीम अधिकारी सचिन देवरे, शहादा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सूर्यवंशी, शहादा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी ही कारवाई केली असून सदरच्या कारवाईत एक स्विफ्ट डिझायर 7 लाख रुपये किमतीची जप्त करण्यात आली, तर एकूण HTBT बियाणाचे 70 पाकिट 1,05,000 रुपयाचे असे एकूण 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असून या प्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील नांदरखेडा येथील रहिवासी असलेले प्रवीण काशीनाथ पाटील व अजय सोनवणे या दोघेही आरोपींना कारवाईकरिता ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर शहादा पोलीस ठाण्यात बियाणे कायदा 1966, बियाणे नियम 1968, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, कापूस बियाणे अधिनियम 2009, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।